सॉरी मी चुकले थोडंसं बोलताना, कारण मला एवढी सवय नाही आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अवर यूट्यूब चॅनल. आणि मी आजपासून असं ठरवलं आहे की मी आता व्हिडिओ शेअर करेल तुम्हाला सर्वांना, कारण 1 महिन्यापासून माझे व्हिडिओ प्रॉपरली बंद होते. जे शॉर्ट व्हिडिओ वगैरे मी जे स्टार्ट करणार होती ते मी टाकायचंच बंद केलेलं. पण असं मला तरी वाटतं की आता टाकू म्हणजे, आणि माझं चॅनल अजून म्हणजे मॉनिटाईज व्हायला खूपच टाईम लागेल. म्हणजे अजून मला त्यातलं काहीच नॉलेज नाही आहे, फक्त जस्ट नॉर्मल, जस्ट इन केस म्हणजे मला आवडतं पर्सनली, म्हणून मी आजपासून व्हिडिओ टाकणार आहे. आणि सकाळपासूनच ब्लॉग घ्यायचा होता, पण मी ब्लॉग वगैरे काही शूट केला नाही. मी सकाळी 7ला जॉबला गेली आणि संध्याकाळी 7ला रिटर्न आली आहे. आणि व्हिडिओ घेऊन खूप हात दुखतोय, कारण असा फोन पकडला आहे मी. ट्रायपॉड पण आहे माझ्याकडे, पण मी ट्रायपॉडने शूट नाही करत आहे, हातानेच करते आता सध्या. पण करेलच लवकर, कारण मला शिकायला थोडासा टाईम लागेलच. आणि काय सांगायचं होतं मला, हां, तर मी जॉबला गेली, 7ला आली, 7ला संध्याकाळीच रिटर्न आली. आणि आता आम्हाला उद्या बाहेर जायचं आहे. मी उद्याचा पण ब्लॉग टाकेल. मी आता तरी हा वाला पण ब्लॉग शूट करून टाकेलच, रात्री एडिट करेल आणि रात्रीच पोस्ट पण करेल तुमच्यासाठी. खूप हात दुखतोय सिरियसली, बापरे. हां, आणि शूट करेल. आणि मी नाईटी घातली, खूप बोरच दिसत असेल ऑब्वियसली, मला पण माहिती तुम्हाला नाही आवडणार. आणि मी असं तर घालतच नाही नाईटी, पण घातली कारण जॉबवरनं आल्यावर ना नाईट ड्रेस घालायचा पण कंटाळा येतो. असं वाटतं कधी मोकळं व्हायचं खरंच. कारण माझी एक फ्रेंड आहे, ती घरात नाईटीच वापरते. मी तिचं नाव घेणार नाही ब्लॉगमध्ये, कारण तिला समजेल, ती माझा ब्लॉग बघेलच. सॉरी हां, मी हाताने फोन पकडते आणि मला वाटतंय की तुम्हाला दिसतंय. 1 मिनटं. हां, तर हां, मी संध्याकाळी आली, आता थोडं रिलॅक्स झाली. आणि अचानक आता त्याच्या मित्राचा कॉल आला आहे की आम्हाला कदाचित बड्डेला, आणि तुम्ही पण म्हणशाल ही शॉर्ट व्हिडिओ पण बड्डेचेच टाकते आणि व्हिडिओ पण नक्की आमचं म्हणजे हर महिन्याला एवढे फ्रेंड्स आहेत, तर कोणाचा आणि कोणाचा बड्डे तर राहणारच आहे. तर शाळेत मला आता रेडी व्हायचं आहे. मी तुम्हाला रेडी होऊन भेटते थोड्या टायमाने, है ना. थोड्या वेळानंतर व्लॉग आपण कंटिन्यू करू. जर मी इन केस म्हणजे मी रेडी होऊन राहते, फक्त रेडी होऊन तुम्हाला दाखवते. पण जर जायचं नसेल तर मी असंच रेडी होऊन जाईल. पण असं तर बोललं आहे की जायचं आहे, त्याच्यामुळे मी रेडी होते. ठीक आहे, मग रेडी होऊनच तुम्हाला भेटते. ओके, बाय. यस, टाइम पता चल जाएगा ना. सो हॅलो गाईज, मी इथे रेडी झाली आहे, म्हणजे रेडी नाही झाली अजून रेडी होते. कशी दिसते म्हणजे मी नॉर्मल एकदम बेसिक मेकअपच नाही करत. मी खाली लिपस्टिक लावली बस, लिपस्टिक आणि काजळ. मी जास्त मेकअप वगैरे करणं सोडले, कारण मी आता हेल्दी झाली ना. मग हेल्दी म्हणजे लग्नानंतर मी खूप हेल्दी झाली, त्याच्यामुळे मी जास्त मेकअप वगैरे सगळं सोडलं आहे आणि नॉर्मल रेडी झाली. मी केस बांधून घेईल, आय थिंक सो. केस बांधावेच लागले, कारण गाडीवर खराब होत होते. एक मिनटं, मी तुम्हाला 0.5 मध्ये दाखवते. सो हे बघा, दिसतंय का? मी पूर्ण दिसते तुम्हाला. आणि मी असे जाणार आहे आता, केस असे मोकळे वगैरे सोडून. माझे खूप लॉंग केस आहेत, खूप वाढलेत केस माझे. मी कट करणार आहे, माझ्या भावाच्या लग्नाला जायचं होतं मला, पण आता सध्या मी जात नाही, कारण मला सुट्ट्या भेटत नाही ना, त्याच्यामुळे आता मी केस कटच करणार होते. पण कट करेल लवकरच. ठीक आहे, मी आता तिकडे जाईल, त्याच्यानंतरच तुम्हाला डायरेक्टली भेटते. स्टे ट्यून. सो बघू शकता तुम्ही माझा लुक. पूर्ण लुक काय, नॉर्मली जीन्स टॉप घातलंय आणि हे सगळं, हे इग्नोर हा, प्लीज प्लीज इग्नोर. मी नॉर्मल रेडी झाली, हे माझं सगळं असं पडलंय. नंतर येऊन मी करेल असं, पण येऊन आम्हाला झोपायचं असेल, लेट होईल आम्हाला येते. आता आम्ही चाललोय आणि मी का बांधते, कारण माझे केस आणि फेस खराब होईल. रात्रीचा टाइम आहे, बांधायला नाही पाहिजे, पण मी बांधलंय. पडेल पडेल पडेल. खोल
दिसत नाही. एक मिनिट. पूर्ण दिसते का गाईस? चलो जाना. चला मग आता मी तिकडे पोहोचूनच तुम्हाला भेटेल. स्टे ट्यून. दाखवते काय काय होतं. आता गाडीवर आवाज येणार नाही. माझ्याकडे एक तर स्पीकर पण नाही आहे. खूप खराब हाल आहेत माझे खूप. मी स्पीकर नाही भरत. गाडीवर आवाज येईल ना जास्त असं रस्त्याचा, त्याच्यामुळे तुम्हाला मी आता डायरेक्ट तिकडे पोहोचूनच भेटते. सो मी इथे आता बड्डेला पोहोचून गेलेली होती आणि माझ्या बाजूला जो बसला आहे ना तो बड्डे बॉय आहे. आणि मी व्हॉइस ओव्हर का बरं करते कारण तिथे ना खूप आवाज येत होता आणि ते लोक खूप आवाज म्हणजे खूपच बोलत होते, म्हणून मी म्हटलं व्हॉइस ओव्हरच करते आणि तसंच टाकते. समोर आहे ना खूप असं पार्टी वगैरे चालू होते, त्याच्यामुळे पार्टी वगैरे केली. त्याच्यानंतर मग लेट झाला आम्हाला. येते 2 वाजले होते रात्रीचे आणि खूप टाईम झाला होता, म्हणून घरी चाललो डायरेक्ट. आणि कारण उद्या आम्हाला कुठेतरी जायचं होतं, ते पण सरप्राईज आहे. मी पण टाकेल तो पुढचा ब्लॉग तुम्हाला. आणि आता चला घरी जाऊ. पुढचा ब्लॉग तर दिसेलच. दाखवतो तुम्हाला मी काय केलं काय नाही. आता काय नाही, घरी गेली जाईल आणि पोहोचेल आणि चेंजच करायचं आणि झोपायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हा माझा पहिला व्हिडिओ होता व्लॉगिंगचा, कारण याच्या आधी मी शॉर्ट व्हिडिओज टाकत होती. तर तुम्ही नक्की मला भरपूर प्रेम द्या तुमचं. मला तेच लागणार आहे, बाकी काहीच नको आहे मला. आणि मी अजून आता खूप म्हणजे नवीनच स्टार्टअप आहे माझं, म्हणून तुम्ही ट्राय करा की म्हणजे मी स्वतः पण ट्राय करेल की मी काहीतरी चांगलं दाखवू शकू. आणि इथे बघा मी आता चेंज वगैरे केलं, घरी वगैरे आली. त्याच्यानंतर चेंज करून आता माझा नाईट क्रीम लावते. आणि त्याच्यानंतर म्हणजे मला फेसला थोडे पिंपल झाले, म्हणून मला सलोनकडनं एक नाईट क्रीम भेटलेला आहे, तोच लावते मी रोज रात्री. म्हणजे 2-3 दिवसापासूनच गेलेली ना मी, 2-3 दिवसाआधी मला भेटला आहे हा क्रीम इथून, त्याच्यामुळे तोच लावते मी आता सध्या. आणि दिसेलच त्याचा पण फरक मी तुम्हाला दाखवेलच, कारण माझ्या ब्लॉगला रोजच दिसणार आहे की मी काय करते काय नाही करते. तो लावून घेतला चांगला, लावून फक्त झोपायचं त्याला, काही नाही. असं आपलं नॉर्मल जसं आपण कोणतं लोशन वगैरे लावतो ना, फेस लोशन किंवा सनस्क्रीम वगैरे, तसाच तो क्रीम आहे. तो लावायचा रात्रीचा आणि मग आरामात झोपून जायचं चुपचाप. ब्लॉग स्टार्ट करण्याच्या आधीच. आणि व्हिडिओ आवडेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण मला माहिती आहे की तुम्हाला आवडेलच व्हिडिओ. कारण मी एवढं म्हणजे अजून खूपच नवीन आहे माझ्यासाठी, म्हणून एवढं म्हणजे माझ्या गोष्टी इग्नोर पण करा. जर तुम्हाला असं वाटत असेल काही जास्त बोलते किंवा हिला बोलता येत नाही, हा तर नसेल येत मला बोलता, कारण मी अजून हे सर्व कधी केलं नव्हतं. व्हिडिओ शूट केला आणि मी इथे मी बोलते, मी रेकॉर्ड पण केलंय, पण मी मुद्दाम व्हॉइस ओव्हर केलंय तुमच्यासाठी, कारण फॅन वगैरे ऑन होता ना, मग त्याच्यामुळे आवाज आला असता. बघा पुढेच माझ्या ज्या लुकमध्ये गेली होती त्या लुकमध्ये परत आली. का बघतोय? तुला घेऊन गेला मी? घेऊ का? असं घेऊ. चला मग आता आपण उद्या भेटू. उद्याचा ब्लॉग पण एकदम मस्त राहणार आहे. मी उद्या शूट करेल आणि उद्या तुम्हाला दाखवेल मी काय काय केलं उद्या. आजचा हा ब्लॉग उद्या येईल सकाळी, मी उद्या पोस्ट करेल. मी आता एडिट करेल. ओके बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. बस बाय बाय ना.